रात्र होते जेव्हा ते डोळे बंद करतात झोपण्यासाठी, म्हणजे दिवस संपतो पण त्यांचे विचार तेव्हा चालू होतात झोपताना आणि मग त्यामुळे त्यांना झोप येत नाही. मला येते हं. झोप, माझा प्रश्न नाहीये हा. बरेच जणांनी मला हा विचारायला सांगितला होता तुम्हाला. बरं. हां, की त्यांना रात्री झोपच येत नाही. कारण का रात्री झोपल्यानंतर त्यांचे विचार जागे होतात. हं. सो हे कसं टॅकल करायचं? काय समजवायचं स्वतःला? खरं म्हणजे वी हॅव टू गो बॅक टू व्हॉट वी आर ट्रूली. वी आर ह्युमन बीइंग्स ज्यांच्याकडे एक प्रचंड मोठं एक टूल आहे, महत्त्वाचं एक साधन आहे. कोणतं साधन आहे? जे झोपेला उपयोगी पडू शकतं, स्ट्रेस कमी करायला उपयोगी पडू शकतं, तुम्ही शांत राहायला उपयोगी शकतं वगैरे. ते म्हणजे आपला श्वास. हं. तर मी सुरुवातीला म्हटलं एक सिम्पॅथेटिक सिस्टीम. या सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये आपला श्वास आपोआप वाढतो. वी ब्रीथ शॅलो. म्हणजे जेव्हा मेंदूला ऑक्सिजनची गरज असते तेव्हा आपलं ब्रीदिंग शॅलो होतं. किंवा आपण डिप्रेस्ड असतो तेव्हा आपण असं असं करतो. म्हणजे आपण तोंडाने श्वास घेतो आणि तोंडाने सोडतो. तर ते नाक लोक फक्त खुपसण्याकरताच वापरतात. तसं न वापरता श्वासाकरता नाक असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या हं, लोकांनी, हं, हं. खडूस लोकांनी पण, की नाकाने श्वास नीट घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. आता काय आहे की सिम्पॅथेटिक सिस्टीम जी असते ना ती क्विकनिंग करते ब्रेथचं. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, स्टिरॉइड वाढतात, शुगर वाढते आणि तुम्ही क्विक ब्रेथ करायला लागता. असं करायला लागतो आपण, राईट? त्याच्याऐवजी आणि आता झोप लागत नसते तेव्हासुद्धा आपण अँक्शस असतो हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला जर कळत नसेल की आपण कसे आहोत तर जस्ट बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. हं. आणि हा ब्रेथ जर आपण रेग्युलेट केला ते गॉट द की टू हॅपीनेस. कारण काय आहे की सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये ब्रेथ वाढतो तर त्याच्या अपोजिट जी सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते त्याने आपला ब्रेथ आपोआप सेटल होतं.